अहिल्यानगर येथे राहणाऱ्या मुलीसोबत संतोष अशोक काळेचं लग्न झालं होतं। तो 38 वर्षाचा होता, परंतु त्याला मद्यप्राशनचं व्यसन होतं। व्यसन असल्यामुळे त्या दोघा पती पत्नीमध्ये वादविवाद व्हायचा। तो रोजगार करायचा, मोलमजुरी करायचा आणि पत्नी देखील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायची। परिस्थिती हालाकीची होती आणि याला व्यसन असल्यामुळे हा पत्नीला मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा आणि पैसे घ्यायचा व्यसन करण्यासाठी। या दोघांमध्ये वाद व्हायचे, परंतु यामधून जो काही घटनाक्रम घडत गेला खूप भयानक गेला। कारण संतोष काळे हा राहणारा होता इंदिरा गांधी वसाहत लेखानगर येथे राहणारा आणि त्याची पत्नी होती अहिल्यानगर, म्हणजे त्याची सासरवाडी होती अहिल्यानगर। अहिल्यानगर मध्येच त्या पत्नीचं प्रेम प्रकरण होतं लग्नाच्या अगोदरपासून, तब्बल 10 वर्षापासून। लग्न झाल्यावर देखील ते संपर्कामध्येच होते। संतोष काळेला याची भनक नव्हती। संतोष काळेनं जे काही तिच्यासोबत वर्तन करायचं ते त्याच्या पत्नीनं अहिल्यानगर येथीलच माहेरचाच असणारा प्रियकर प्रफुल्ल कांबळे, त्या प्रियकराचं नाव प्रफुल्ल कांबळे, प्रफुल्ल कांबळे सोबत तिनं संवाद साधायचा की आज संतोषनं माझ्यासोबत असं केलं तसं केलं, मारहाण केली, शिवीगाळ केली, पैसे घ्यायला, हे दुःख मांडायचे आपल्या प्रियकरासोबत। परंतु संतोष काळेला याची भनक नव्हती। फक्त ते सासरचे आहेत, मेहुणे आहेत असं त्याला नातेसंबंधाने तो बघायचा। एके दिवशी संपूर्ण हा घटनाक्रम झाला, मारहाण झाली, व्यसन करण्यासाठी तो निघून देखील गेला आणि वापस आला। घरी जोपर्यंत आला तोपर्यंत त्याच्या पत्नीचा प्रियकर म्हणजे प्रफुल्ल कांबळे आणि प्रफुल्ल कांबळेने त्याचे 2 मित्र घेऊन इंदिरा गांधी वसाहत लेखानगर या ठिकाणी पोहोचले। संतोष काळे ज्या वेळेला घरी आला त्यावेळेला त्याला हे संपूर्ण मंडळी दिसली। रामराम झाला, शमशाम झाला, सासरची मंडळी, मेहुणी मंडळी आहे म्हणून गप्पाछप्पा सुरू झाल्या। परंतु आपण फिरून येऊ भाऊजी म्हणून बाहेर गेले आणि प्रफुल्ल कांबळे आणि संतोष काळे आणि प्रफुल्ल कांबळेने आणलेले सोबत 2 मित्र यांनी गरवारे, मुंबई आग्रा महामार्गावरती असणारं बस स्थानक आहे, बस थांबा आहे गरवारे बस थांब्यावरती गेले। तेथे त्यांच्यामध्ये वादविवाद झाला, चर्चा झाली, वाद टोकाला गेला आणि प्रफुल्ल कांबळे आणि त्याच्या 2 सहकार्यांनी संतोष अशोक काळे याला दगडाने ठेचून जागीच शांत केलं। जागेवर त्याचा खून केला, दगडाने ठेचून या खून केल्यावर। आणि ही घटना होती अंधारामध्ये सायंकाळी घडलेली, त्यामुळे तिथून ते फरार झाले, पळून गेले। परंतु घरी आपला पती कसा आला नाही, आपला मुलगा कसा आला नाही म्हणून अशोक काळे आणि अशोक काळेंची सून म्हणजे संतोष काळेची पत्नी तिने देखील आपल्या सासऱ्याला सांगितलं की घरी आले नाहीत, बाहेर गेलेले म्हणून तपास घेतला, परंतु कुठेही शोध लागला नाही। ज्या वेळेला पोलिसांमध्ये इंदिरानगर येथे पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली, तक्रार दिल्याच्या नंतर इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झाल्यामुळे तक्रार दिल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला। तपास सुरू केल्याच्या नंतर गरवारे बस थांब्याच्या शेजारी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला संतोष काळे दिसला। संपूर्ण इंदिरानगर हादरून गेलं की नेमकं ही हत्या केली कोणी। पत्नी सांगत नव्हती कोणासोबत गेला। ज्या वेळेला तपास केला त्यावेळेला जा विचारला, त्यावेळेला सांगितलं की अहिल्यानगरहून माझे गावकरी आले होते, प्रफुल्ल कांबळे आणि त्याचे 2 मित्र, त्यांच्यासोबत ते बाहेर गेले होते, परंतु खून केला नाही केला मला माहिती नाही। ज्या वेळेला प्रफुल्ल कांबळेला पकडण्यासाठी पथक रवाना झालं अहिल्यानगर येथे, प्रफुल्ल कांबळेला अटक केलं असं देखील सूत्रांच्याद्वारे माहिती समोर आलेली आहे। प्रफुल्ल कांबळे अधिक खुलासा पुढे करेल, परंतु प्रफुल्ल कांबळेच्या तपासावरून जो खुलासा झाला तो म्हणजे संतोष काळेच्या पत्नीसोबत प्रफुल्ल कांबळेचे 10 वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते आणि प्रफुल्ल कांबळे हा संतोष काळेच्या पत्नीचा प्रियकर होता। यावरून शंका व्यक्त केली जाते आणि त्यांच्यासोबतच बाहेर गेला होता। यामुळे दाट संशय हा प्रफुल्ल कांबळेवरती आलेला आहे। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस अधिक तपास करत आहेत, परंतु या प्रेम प्रकरणातून नाशिक पुन्हा एकदा हादरलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरामध्ये घडलेली ही धक्कादायक घटना प्रेम प्रकरणातून काढला काटा। या धक्कादायक घटनेने अहिल्यानगर असेल, इंदिरा गांधी वसाहत इंदिरानगर असेल, या परिसरामध्ये शोककळा पसरली आणि जरी पती व्यसनी असेल, पतीला वाईट व्यसन असेल, तरी अनैतिक संबंध, प्रेम प्रकरण आणि स्वतःच्या पतीला ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्य करायचे त्या पतीचा काटा काढायला लावणं, यामध्ये पत्नीचा देखील सहभाग आहे असं देखील प्राथमिक माहिती दर्शवली जाते। छोटू काळे याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि त्याच्या हातावरती गोंदलेलं होतं छोटू म्हणून, त्यावरून उर्फ नाव त्याचं छोटू आहे असं देखील पोलिसांना समजून आलं आणि त्यावरूनच ओळख पटली की हा छोटू नावाचा कोण आहे। त्यावेळेला परिसरात चौकशी केली असता संतोष काळेचंच नाव छोटू आहे असं निदर्शनास आलं आणि या प्रकरणाचा छाडा लागला। या घटनेवरून
आपल्याला एकच बोध मिळतो की कलियुगातील लोकांची मानसिकता किती टोकाला चालली. नातं गोतं काहीही भानावर राहिलं नाही. शारीरिक संबंधासाठी, अनैतिक संबंधासाठी, प्रेम प्रकरणासाठी कोणत्याही टोकाला सध्या पाऊल उचललं जाते. वेळीच सावध होणं खूप गरजेचं आहे. सुरक्षित राहणं गरजेचं आहे. आपली आपली फॅमिली सुरक्षित कशी आहे, पावलोपावली लक्ष ठेवणं आणि बाहेरच्या व्यक्तीकडून काही त्रास होतोय का मानसिक शारीरिक याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तसं निदर्शनात आलं तर पोलिसांमध्ये कळवणं देखील गरजेचं आहे, कारण पावलोपावली आपल्याला आज दुष्कृत्याच्या घटना दिसून येत आहे. या घटनेबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. न्यूज अनालायझर मराठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, कारण लेटेस्ट मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. भेटूया पुढील अशाच एका न्यू मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.